नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं घरगुती रेसिपी मराठीमध्ये। आजची आपली मस्त अशी टेस्टी रेसिपी आहे पनीर काठी रोल, किंवा याला आपण पनीर फ्रँकीसुद्धा म्हणतो। खूपच टेस्टी लागते आणि मुलांना तर खूपच आवडते, प्रचंड आवडते मुलांना, खूप टेस्टी लागते, त्यामुळे मुलांना खूप आवडते। चला मग याची पटापट आपण रेसिपी पाहूया। इथे आपण एका बाउलमध्ये दही घेतलेलं आहे, अर्धी वाटी दही आहे। दही घट्टसर असावं, यामध्ये आपण हळद, धने पावडर, जिरे पावडर आणि चाट मसाला घातलेला आहे। त्यासोबत आपण गरम मसाला आणि मीठसुद्धा यामध्ये घालून घेतले। लाल तिखट आपल्या अंदाजाने घालायचे। हा सर्व मसाला आपण दह्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपण याची एक मस्त अशी पेस्ट बनवून घ्यायची। यामध्ये आपण आपलं पनीर घालून घ्यायचं आहे। या पेस्टमध्ये आपण पनीर आपलं मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देणार आहे। इथे मी बारीक बारीक तुकडे केलेले एक बाउलभर पनीर यामध्ये घातलेला आहे। छान असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, म्हणजे छान असे आपल्याला रॅप करता येतात। आणि या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे पनीर। 10-15 मिनटं छान असं मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं। आणि नंतर मग आपण एका पॅनमध्ये तेल घालून घेतले आणि त्यामध्ये हे सर्व पनीर आपण यामध्ये घालून घ्यायचे आणि छान असं फ्राय करून यातलं पूर्णपणे पाणी आटेपर्यंत आपण याला फ्राय करायचे। आपण दही मीठ वगैरे असल्यामुळे ना याला पाणी सुटले आणि हे पूर्णपणे आटेपर्यंत आपण याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। खूपच भन्नाट टेस्ट लागते अशा प्रकारे पनीर जेव्हा आपण फ्राय करून घेतो ना। आपण जेव्हा पनीरची भाजी वगैरे बनवतो ना, त्यावेळीसुद्धा तुम्ही अशा प्रकारे पनीर फ्राय करून बघा, खूप भारी टेस्ट लागते। आता या स्टेजला आपण ना पातळ उभा चिरलेला जो कांदा आहे तो यामध्ये घातला आहे, अर्धा कांदा आणि अर्धा टोमॅटो घालून घेतलेला आहे। आणि जर शिमला मिरची असेल तुमच्याकडे तर तीसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकताय। आणि अशा या पनीरसोबतच ही मिरची आणि कांदा आणि टोमॅटो आपण फ्राय करून घ्यायचा आहे। पूर्णपणे ड्राय होईपर्यंत आपण याला फ्राय करायचं आहे। छान असं ड्राय झालेलं आहे बघा आणि मस्त टेस्ट लागणार आहे आपल्या या पनीरची। आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि एका बाउलमध्ये हे पनीर आपण काढून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये आपण एक पराठा भाजून घेणार आहे। पराठा जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही चपाती घेतली तरी चालेल आणि मैद्याचा पराठासुद्धा बनवला तरीसुद्धा छान लागतोय। आता मी हा पराठा चांगला खरपूस भाजून घेणार आहे, दोन्ही बाजूने तेल लावून। मस्त असा पराठा हा खरपूस भाजला ना की चांगला ना क्रिस्पी होतो आणि खूप छान आपल्या हा पनीरसाठी लागतो तो। आता आपण ना मस्तपैकी इथं पराठ्याला मेयोनीज लावून घेतलेला आहे बघा। पहिल्यांदा आपण मेयोनीज लावून घ्यायचं आहे, म्हणजे मस्त टेस्ट लागते याची। आणि आपलं जे पनीर आहे ते पनीर आपण इथे ना एका लाईनमध्ये लावून घेतलेलं आहे बघा। अशा प्रकारे पनीर आपण लावून घ्यायचे लाईनमध्ये आणि त्यावर आपण पातळ उभा चिरलेला कांदा घालायचा आहे। टोमॅटोसुद्धा अशा प्रकारे उभा चिरलेला टोमॅटो आपण घालून घ्यायचा आहे आणि यावर आपण टोमॅटो सॉस घालायचा आहे। सॉस तुमच्या अंदाजाने घाला, मी इथे 1-2 चमचे सॉस वापरलेला आहे। त्यानंतर इथं मी कोथिंबीर वापरली, जर तुमच्याकडे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरा, किंवा नाही वापरली यामध्ये कोथिंबीर तरीसुद्धा चालते। आणि मस्त असं ना रॅप करून घ्यायचं बघा। अशा प्रकारे मस्त असं आपला पनीर काठी रोल तयार झालेला आहे। आता आपण याला थोडंसं ना तुपावर किंवा बटरवर फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे एकदा थोडंसं भाजून घ्यायचं। मस्त ना क्रिस्पी होतं आणि अप्रतिम लागतो, माहिती आहे का, टेस्टला अप्रतिम लागतो। तुम्ही कधी ट्राय केला नसेल ना तर एकदा ट्राय करून बघा, तुमच्या मुलांना तर अतिशय आवडेल, कारण अप्रतिम चव लागते या पनीर काठी रोलची। बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी खर्चामध्ये, कमी वेळामध्ये आपण अशा प्रकारे पनीर फ्रँकी बनवू शकतोय आणि सर्वांना सर्व म्हणजे घरातले आपले सर्व छान असे पोटभर खाऊ शकतात। मस्त अशा रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या कमेंटसुद्धा कळवत जा, कशी वाटली माझी रेसिपी हे सुद्धा मला कळवत जा। आणि छान छान रेसिपी असतात, अगदी मध्यमवर्गीय लोकांच्या खिशाला परवडतील अशा प्रकारच्या माझ्या रेसिपीज असतात। त्यामुळे चॅनलला नक्कीच व्हिजिट करा आणि छान छान रेसिपीज पाहत जा आणि घरीसुद्धा बनवत जा। आणि कशा वाटल्या मला एकदा नक्की कमेंट करून सांगत जा। थँक्यू।